नमस्कार. मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे चालवादप्रमाणे याही वर्षी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे. निमित्त श्री क्षेत्र वाघेश्वर देवस्थान यात्रा. या यात्रेच्या निमित्तानं एक भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलेलं आहे. प्रत्येक वर्षी मांडवगण फराटा यात्रा कमिटी, उत्सव कमिटी फार चांगलं मैदान घेत असते. मैदान यशस्वी पार पडत असतात. ही सगळी संयोजन कमिटी, समस्त ग्रामस्थ 2026लाही अत्यंत चांगलं मैदान घेतलेलं आहे. चांगल्या कुस्त्या घेतलेल्या, जाहिरातला बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. बघूया मांडवगण फराट्याला कुणाची कुस्ती एक नंबरला घेतलेली, कोणते कोणते पैलवान खेळणार आहेत. नंबर 1ला कुस्ती घेतलेली डबल उपमहाराष्ट्र केसरी, अनेक किताबाचा मानकरी, अनेक पदकाचा मानकरी पैलवान महेंद्र गायकवाड, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे. विरुद्ध पैलवान योगेश पवार, पुऱ्या उंचीचा पैलवान, अनेक किताब त्याने मिळवलेले, अनेक पदकं त्याने मिळवलेली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान आहे आणि अत्यंत लढाऊ पैलवान आहे. तुफानी ताकदीचा पैलवान आहे. योगेश पवार विरुद्ध महेंद्र गायकवाड, एक चुरशीची कुस्ती एक नंबरला घेतलेली मांडवगण फराट्याला. नंबर 2ला लढणार आहे पैलवान गणेश जगताप. त्याने कुस्तीमध्ये फार मोठा पराक्रम केलेला आहे, कीर्तिमानी केलेली, ठाणे महापौर आहे, अनेक किताब त्याने मिळवलेले, अनेक गदा त्याने मिळवलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सरावाला आहे. विरुद्ध मुंबई महापौर केसरी भारत मदने, बारामती कुस्ती केंद्र, वाघसगावचा सुपुत्र. अत्यंत चुरशीची कुस्ती 2 नंबरची सुद्धा. त्यानंतर ना कुस्ती घेतलेली पैलवान आदेश डुबे, ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियन, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे, विरुद्ध विक्रम भोसले, महाराज चॅम्पियन आहे, गोकुळासाद तालीम पुणे. त्यानंतर ना कुस्ती घेतलेली पैलवान अक्षय चव्हाण, महाराज चॅम्पियन आहे, अनेक किताब त्याने मिळवलेले आहेत, अनेक पुरस्काराचा मानकरी येतो. राहू पिंपळगावचा पैलवान शिवरामदादा तालीम पुण्याला सरावाला आहे. विरुद्ध विजय सुरडे, महाराष्ट्र पोलीस आहे, महाराष्ट्र सुवर्ण पदकाचा मानकरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला आहे. अत्यंत देखण्या तब्येतीचा पैलवान आहे तो सुद्धा. दोन्ही पैलवान देखण्या तब्येतीचे, अक्षय चव्हाण, विजय सुरडे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान सोमा पोकरे, हिंद केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पराक्रम केलेला आहे त्यानं आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला आहे. पण टक्कर आहे रोहन जाधव बरोबर, बारामती कुस्ती केंद्रातला एक तुफानी ताकदीचा पैलवान आहे, लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा. त्यानंतर पृथ्वीराज खडके, महाबली केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला आहे पुण्याला. आणि विरुद्ध श्रेयश होळकर, शिरूर केसरी, हनुमान आखाडा पुण्याला सरावाला आहे. त्यानंतर आबा शेडगे, शिरूर केसरी, वडकी कुस्ती संकुलमध्ये सरावाला आहे, वडकीला सरावाला आहे, राष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. आणि आदित्य पवार, शिरूर केसरी, तो सुद्धा शिवरामदादा तालीम पुण्याला सरावाला आहे. अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत. खाली कुस्त्या बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत. बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. पैलवान ओमकार येलबर, शिरूर केसरी, विरुद्ध अथर्व चव्हाण, शिरूर केसरी. पैलवान सिद्धार्थ डबडे, महाराष्ट्र चॅम्पियन आहे, यश वासवडकर, पुरंदर केसरी आहे. पैलवान निखिल कदम, महाराज चॅम्पियन आहे, वैभव गाडे, महाराज चॅम्पियन आहे, आकाश डुबे, महाराज चॅम्पियन आहे, शुभम सावंत, महाराज चॅम्पियन आहे. खाली कुस्त्या सगळ्या बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत. तारीख लक्षात ठेवा, 17/2/2026 दुपारी 2 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे. मंगळवार 17/2/2026, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे एक भव्य दिव्य मैदान घेतलेलं आहे. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा, ही समस्त ग्रामस्थ मांडवगण फराटा यात्रा कमिटीची, या उत्सव कमिटीची विनंती आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या मैदानाला यावं, हीच विनंती करतायत समस्त ग्रामस्थ. आपण जुन्या कुस्त्या पाहत आहोत. लवकरच राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा रणजित नलवडे, कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान, रेल्वेमध्ये सर्व्हिसला, विरुद्ध बजरंग पुनिया,
एक इंटरनॅशनल पैलवान, ऑलिम्पिक वीर, 2013ची कुस्ती 2013 साली वारणा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेली ही बघण्यासारखी कुस्ती आपल्याला लवकरच आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला पाहायला मिळणार आहे. अनेक कुस्त्या जुन्या आहेत त्याही तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रोहित पटेलची कुस्ती लवकरात लवकर पाहायला मिळेल. कुणाला कुस्ती पाहायची आहे रोहित पटेलची, कुणी पाहिली असेल हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.